सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया त्याचबरोबर प्रिंट मीडियाचे माझे सर्व पत्रकार बंधू मी प्रथमतः आपलं सर्वांचं आभार मानतो की अगदी शॉर्ट नोटीसवर काल आपल्याला सांगितलं गेलं आणि आज आपण सर्वजण मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहोत. पत्रकार परिषद खरं म्हटलं तर 2 दिवसापूर्वी परवा पुण्यामध्ये घेतली होती, परंतु आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की प्रचंड मुसळधार पाऊस आणि खूप पाणीबाणीची अशी परिस्थिती उत्पन्न झाल्यामुळे श्रेयश हॉटेलला ती पत्रकार परिषद संपूर्ण घेतली होती. कारण विषय हवेली पुरंदर दोन्हीकडचे होते म्हणून तिथे घेतली होती, परंतु ती होऊ शकली नाही कारण पावसामुळे होऊ शकली आणि म्हणून निदान लोकल विषय इथले की ते माहीत पडत. पुण्यामध्ये मी प्रेस कॉन्फरन्स घेणारच आहे, परंतु आपल्याला हे विषय माहीत पडत म्हणून ही पत्रकार परिषद. आपल्या सर्वांना माहिती आहे की बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मी इच्छुक होतो लोकसभेच्या, आणि त्या काळामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी मला नीट समजावून किंवा महायुतीला त्रास होईल असं काम नको आणि म्हणून मला माघार घ्यायला लागली. आणि मी ती माघार घेत असताना काही कंडिशन, एक पत्र माझ्या मागण्या मी संपूर्णपणे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना सगळ्यांना वर्षा बंगल्यावर रात्री 11 ते 2 वाजेपर्यंत 3 तास मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या ह्या मागण्या ज्या मतदारसंघाशी निगडीत आहेत, अत्यंत ज्वलंत प्रश्न आहेत आणि त्या बाबतीमध्ये त्यांना फंड्स मिळणे, त्याला पुढे काम करण्यात 5 वर्ष ते सगळं ठप्प होते. आणि म्हणून जी मागणी केली होती त्या मागणीला अनुसरून पहिल्यांदा अधिवेशन सुरू असताना 4 जुलै गुरुवार दिनांक 4 जुलै 2024 रोजी मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये मोठी बैठक ही आयोजित केली गेली होती. सर्व डिपार्टमेंट, जलसंपदा खातं, पाणी पुरवठा, नगरविकास आणि उद्योग या 4ही विभागाचे प्रिन्सिपल सेक्रेटरी, ॲडिशनल चीफ सेक्रेटरी आणि त्याचबरोबर पुणे कमिशनर, PMRD कमिशनर असे सर्व वरिष्ठ डेप्युटी सेक्रेटरीच्या वरचे सगळे अधिकारी त्या विभागाचे हजर होते. जवळजवळ 3-3.5 तास आम्ही तिथे बसून होतो. वेगवेगळ्या चर्चा त्याच काळात अधिकाऱ्यांशी झाल्या, परंतु मुख्यमंत्री महोदयांना अधिवेशना काळामध्ये काही महत्त्वाचं काम निघाल्यामुळे ते मिटिंगला आम्ही 3-3.5 तास विधानसभेत बसून होतो. सर्व नागरिक देखील होते आणि अधिकारी देखील. ती मिटिंग होऊ शकली नाही आणि म्हणून बुधवार दिनांक 24 जुलै रोजी तीच बैठक ही सह्याद्री गेस्ट हाऊसवर, सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ती बैठक पुन्हा झाली. 1:30 वाजता बुधवारी ही बैठक झाली 24 जुलैला आणि या बैठकीला सर्वच वरिष्ठ अधिकारी जे अगोदर होते ते सर्व वरिष्ठ अधिकारी आले होते. मुख्यत्वे त्याच्यामध्ये 4 महत्त्वाचे मुद्दे हे चर्चिले गेले जे अत्यंत ज्वलंत आहे. पुरंदरच्या संदर्भामध्ये गुंजवणीचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क, पाणी पुरवठा, संपूर्ण वितरण व्यवस्था जी आहे ती वितरण व्यवस्था त्या बाबतीमध्ये 2019ला मी मंत्री असताना त्याची ठेकेदार नियुक्त केला गेला. लासन टुब्रो सारखी मोठी कंपनी होती आणि त्याचबरोबर ते 1307 कोटीची सुधारित प्रशासकीय मान्यता देत ते काम सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. दुर्दैवाने त्या काळामध्ये निवडणुकीच्या काळात ही 1250 कोटीची सगळी योजना मी माझ्या पदरच्या खर्चाने खर्च करून करतो अशा प्रकारचं खोटं बोलून पुरंदरच्या जनतेची फसवणूक विद्यमान आमदारांनी केली. हे आता सगळं ज्ञात आहे. 5 वर्ष संपत आली, ते त्यांनी केल्याने हरकत नाही, परंतु त्याचबरोबर जी ऑर्डर दिली गेली होती, ठेकेदार नियुक्त केला गेला होता, त्याचे 500 कोटीचे पाईप येऊन पडलेले होते. त्या पाईपला असणारी ट्रीटमेंट, वरच्या बाजूला सिमेंटचा 1 इंचाचा लेअर, आतल्या बाजूला इपॉक्सी पेंट, 200 एकरवर लार्सन टुब्रोने भोरच्या एका याच्यामध्ये ते सगळं पाईपचं काम केलं गेलं. 18 टनाचा एक 20 फुटाचा पाईप, 18 टन अशा प्रकारे पाईप तयार झाले. दुर्दैवाने 5 वर्षामध्ये ती पाईपलाईन ते पूर्ण करू शकले नाही. उगाच कुठेतरी इकडून लाईन घ्या, तिकडून लाईन घ्या अशा प्रकारचं हे करत वाद घालत ते बसले आणि त्याच्यामुळे आपलं पाणी धरण मी पूर्ण केलं. 2.5 वर्षात मी मंत्री असताना 16लाच धरण पूर्ण केलं आणि त्या धरणाचा आज जवळजवळ 4.25 TMC पाणी, 60% पाणी बारामतीला आणि 40% अकलूजला
असं अधिकृत कॅबिनेटची मीटिंग घेऊन पहिल्याच कॅबिनेटला ते पाणी आमचं पळवलं गेलं. एक अवाक्षर शब्द आमदारांनी त्याच्यावर काढला नाही आणि त्याच्यात GR असा काढला गेला की जोपर्यंत गुंजवणीचं पाईपलाईनचं काम पूर्ण होत नाही पुरंदरचं, तोपर्यंत 60% पाणी हे बारामतीला आणि 40% पाणी अकलूजला असा ठराव पास केला. मुख्यत्वे हा विषय महत्वाचा चर्चेला आला होता. आता काल प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्यांनी सांगितलं की बाबा पाणी इकडून नाही इकडून नारायणपूर मधून आणायला पाहिजे होतं, तिथून आणायला पाहिजे, म्हणून त्यांनी विरोध केला. जलसंपदा खात्यामध्ये IITचे टॉपर आहे, IITचे इंजिनियर्स आहेत, आपल्या राज्यामध्ये VGTI पासून सगळे पास आउट झालेले फर्स्ट क्लास फर्स्टचे गोल्ड मेडलिस्ट इंजिनियर आहेत. त्यांच्यापेक्षा आमचे आमदार जास्त हुशार आहेत. ते तर काही इंजिनियर नाही. असं आहे की सुरुवातीला तो प्लॅन करताना जेव्हा डिझाईन चालू होतं त्यावेळेस मीच हे केलं होतं की पाणी गावाजवळ आणायचं ग्रॅव्हिटीने आणि तिथून उपसा सिंचन करून नारायणपूरला टाकायचं, म्हणून त्याला नाव सुद्धा आपण नारायणपूर उपसा सिंचन योजना केलं होतं. परंतु जेव्हा लक्षात आलं डिझाईनच्या ह्याच्यामध्ये की जवळजवळ 288 मीटरची हाईट, एवढी मोठी हाईट गावांपासून नारायणपूरला पाणी टाकायचं जर असेल तर जवळजवळ, आणि त्याचबरोबर मग नंतर एक सर्वे केला की तेच पाणी ग्रॅव्हिटीने जेव्हा परिंच्यावरून शिंदेवाडीला येते ग्रॅव्हिटीने आणि शिंदेवाडीतून उचलून वर आपल्या शिवरीच्या वरच्या बाजूला जिथे प्रादेशिक योजना आहे त्या भागामध्ये पंप हाऊस केलं तर ते फक्त 130 मीटरचे पाणी तेवढंच जाणार आहे. परंतु 700 कोटीच्या पंपांची किंमत कमी झाली. 285-88 मीटरला लागणारे पंप आणि 130 मीटरला लागणारे पंप तुम्ही अंदाज करू शकता. 700 कोटीची बचत ती झाली. आणि जर इकडून लाईन केली तर वर्षाला बिल, एवढे मोठे पंप चालवले, 3 स्टेजमध्ये पंप होते ते, तर साधारणतः 4-5 कोटी रुपयाचं अधिकचं बिल, इलेक्ट्रिक बिल आलं असतं जे शेतकऱ्यांना परवडणार नव्हतं. आणि म्हणून नवीन सर्वे केला गेला आणि त्या सर्वेनुसार माहूर परिंच्यावरून शिंदेवाडीमध्ये पाणी येतं ग्रॅव्हिटीने आणि शिंदेवाडीच्या इथून ग्रॅव्हिटीने उचलून थोडासा चढ आहे 130 मीटर फक्त, तेवढ्या याच्यामध्ये टाकून वर शिवरीला पाणी टाकलं जातं आणि शिवरीमधून पाणी टाकून ग्रॅव्हिटीने पाणी भिवडीपर्यंत आहे. भिवडीला बुस्टर पंप आहे. जेव्हा पाणी वर परत नारायणपूरला जायला लागते त्यावेळेस एका सर्टन पॉइंटला जेव्हा पाण्याचा दाब वाढतो, पाणी पुढे जात नाही, त्यावेळेस ऑटोमॅटिकली बुस्टर पंप ऑटोमॅटिकली चालू होणार आणि ते पाणी नारायणपूरचे जे डिस्ट्रीब्युशन चेंबर आहे त्या डिस्ट्रीब्युशन चेंबरमध्ये जाऊन पडेल आणि तिथून मग संपूर्णपणे सोमणी वगैरे भाग, हा सगळा भाग त्याच्यामध्ये आपण घेतला. त्यामुळे त्यांचं अज्ञान आहे. त्यांना स्वतःला तर काय याच्यातलं काही माहिती नाही, पण त्यांचं अज्ञान आहे. कुणीतरी काहीतरी सांगते इथून घ्या तिथून घ्या. 5 वर्षामध्ये हा गोंधळ घातल्यामुळे, आमदारांच्या निष्क्रियतेमुळे आणि अज्ञानामुळे 5 वर्षात किंमत किती वाढली? 10% पकडले तर जवळजवळ 400-500-200-300 कोटीची किंमत निव्वळ 5 वर्ष डिले झाल्यामुळे, महागाई वाढल्यामुळे, DSR रेट वाढल्यामुळे 200-300 कोटीचं नुकसान झालं. ते वाढलं पैसे की परत शासनाकडून पैसे घ्यायला तेवढे वाढीव पैसे, ऋण आणायचे पैसे. दुसरं आणखी एक महत्वाची गोष्ट मी सांगतो, जे पुरंदरच्या शेतकऱ्यांना अतिशय महत्वाची गोष्ट. मी जेव्हा लार्सन टुब्रोला हे काम ठरलं होतं, डिपार्टमेंटने ठेकेदारी झाली त्यावेळेस त्याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण पाईपलाईन, मेन लाईन, आता आपण पाहिले असेल 6-8 फुटाची लाईन आहे धरणावर, ती मेन लाईन राखेपर्यंत जी जाते, परिंचे आणि शिंदेवाडीपर्यंत येते, त्या मेन लाईनचं काम आणि त्याच्याबरोबर डिस्ट्रीब्युटरी बारीक बारीक जवळजवळ 900 किलोमीटर प्लॅस्टिकची पाईपलाईन आहे का ड्रिप इरिगेशन आहे. 6 एकरपर्यंत पाईप जाणार आहे. तिथे 2.5 kg/cm² प्रेशर असणार आहे. 6 एकरच्या पुढचं काम शेतकऱ्यांना, आता सगळे शेतकरी ड्रिप करतोय त्यावेळी कुठचीही वीज न वापरता ग्रॅव्हिटी फ्लोने हे सगळं ड्रिप इरिगेशनचं काम, त्याच्यामध्ये जवळजवळ 900 किलोमीटरचे, ही सगळं काम लार्सन टुब्रो देशातली प्रख्यात कंपनी, हजारो लाखो कोटीमधली कंपनी. आणि म्हणून विशेषतः
त्यांचा चॉईस केला गेला होता सरकार. त्यांनी टोटल पिरियड काम पूर्ण करण्यासाठी 3 वर्षाचा दिला होता कागदावर, पण ते बोलत होते आम्ही 1.5 वर्षात पूर्ण. 3 वर्षात संपूर्ण 900 किलोमीटरची बारकी लाईन, मायनर लाईन सकट सगळं काम 3 वर्षात पूर्ण करण्याचं लेखी ऑर्डरमध्ये आहे. त्या ऑर्डरची कॉपी तुम्हाला मी देतो. आणि 2 वर्ष ही लाईन तुम्ही चालवून दाखवायची. 6 एकरपर्यंत 2.5 kg/cm स्क्वेअर तिथे वॉल असेल. तिथून पुढे शेतकरी त्यांचं काम करतील आपल्या शेतातलं. ती 2 वर्ष चालून दाखवायची. मित्रो, सर्व शेतकऱ्यांना पुरंदरच्या मला सांगावंसं वाटते, या बेनिफिशरी मधल्या आणि पुरंदरच्या शेतकऱ्यांना देखील इतर 2 वर्षाचं नुकसान झालेलं आहे. 3 वर्षात प्रोजेक्ट कंप्लीट झाला असता आणि 2 वर्ष जर पाणी मिळालं असतं तर आता गेल्या दुष्काळात ज्या सगळ्या आमच्या बागा गेल्या आहेत, बऱ्याच शेतकऱ्यांनी 30-40 हजार रुपये महिन्याला खर्च करून टँकरने पाणी देऊन बागा वाचवल्या. गरिबांच्या बागा गेल्या. 2 वर्ष जर पाणी हे मिळालं असतं, 3 वर्षात पूर्ण करून, मी आमदार असतो 3 वर्षात पूर्ण करून पाणी जर फिरवलं असतं, 16,500 एकरला 1 रुपया फक्त, 1 लाख फक्त पकडा, 3-3.5 हजार कोटी रुपयांचं नुकसान शेतकऱ्यांचं झालंय. 1 एकरला जर पाणी गुंजवणीचा गेला असता तर कमीत कमी 1 लाख रुपये त्या शेतकऱ्याला मिळाले असते. 2 वर्षामध्ये 3.5 ते 4 हजार कोटीचं नुकसान शेतकऱ्यांचं झालंय. पुरंदर उपसा त्यांनी नीट चालवली नाही. सगळे ऊस वाळून गेले. पिसर्याचे ऊस वाळून गेले 4 वर्ष कंटिन्युअस. तुमचे माळशिरसचे ऊस वाळून गेले, मावडी पिंपरीचे, नायगावचे ऊस वाळून गेले. त्याच्यामधला जो लॉस आहे तो आणखी जवळजवळ 700-800 कोटीचा. निव्वळ अकार्यक्षमतेमुळे आणि निव्वळ अज्ञानामुळे 5,000 कोटीचं नुकसान पुरंदरच्या शेतकऱ्यांचं झालंय. वेळेत हे काम जर पूर्ण केलं असतं तर ही पाळी आली नसती, लोकांना आनंद झाला असता. त्यामुळे निव्वळ इकडून घ्या. अजूनही कालच्या पत्रकार परिषदेमध्ये ते म्हणतात नाही इकडून घ्या तिकडून घ्या हे करा. काय याला काय अर्थ आहे काय? मूळ लाईन जी होती पुरंदरची याची गुंजवणीची, ती मी मंत्री असताना परिंच्यावरून पुढे वाल्ह्याच्या कासरवाडाच्या इकडून वरच्या बाजूने वाल्ह्याकडून या सगळ्या वाड्या वस्त्या, बहिर्जीची वाडी, गायकवाडवाडी, या सगळ्या वाड्या वस्त्यांवरून राखला जाणारी लाईन होती. दुर्दैवाने मी पडलो. तारीख तुम्हाला मी देतो. पहिला सर्वे आहे त्याची तारीख आहे. तो सर्वे कसा होता, नंतर LNTला सर्वे बदलायला लावला. ती तारीख सुद्धा लेखी पुरावे इव्हन विद्यमान आमदारांनाही मी पाठवून देतो की ती बदलली कधी. तुमच्या काळात बदलली गेली आणि खालून लाईन घेतली. मी मुख्यमंत्री महोदयांना म्हटलं की खालून लाईन घेतल्यामुळे पाणी वाढल्याला निघेल, खरं आहे 4 इंचाच्या लाईनला सुद्धा. पण ज्यावेळेस प्रचंड दुष्काळ असेल त्यावेळेस जो मोठी मेन लाईन जर वरून गेली तर आपल्याला फायदा होईल की मेन लाईन समजा 5 फुटाची असेल, वॉल उघडल्याबरोबर संपूर्ण पाणी नदी नाल्याने, ओढ्याने, पाझर तलावातून संपूर्ण गुळूंच्यापर्यंत जाऊ शकते. म्हणून ती लाईन मी पहिली वरून होती त्या लाईनमध्ये यांनी बदल केला. वाल्ह्याच्या शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला. परवा वाल्ह्याचे सगळे महत्त्वाचे शेतकरी जे जागृत शेतकरी म्हणजे मला वाटते राऊत वगैरे, तुमच्या सागर भुजबळ, त्याचे मामा, या सर्वांना आम्ही घेऊन गेलो होतो. मुख्यमंत्र्यांच्या समोर ते सांगितलं गेलं आता वरून लाईन घेतली गेलेली आहे. जवळजवळ 1,02,00,000 रुपये वरून डोंगराच्या बाजूने असल्याने कटिंग जास्त होत आहे. त्या लाईनला मान्यता झाली आणि मला सांगायला आनंद वाटतोय 1,762 कोटीचा नवीन प्रस्ताव, ज्याच्यामध्ये भोरमध्ये लोकांनी जो विरोध केला होता त्यांना 3 उपसा सिंचन पाहिजे, वाजेघर, वांजणी आणि शिवगंगापूर, या 3ही उपसा सिंचन योजनांना देखील मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिली आहे. आणि ही मान्यता त्यांचा प्रस्ताव, डिपार्टमेंटचा प्रस्ताव, कपूर साहेब होते तिथे प्रधान सचिव, त्यांनी सांगितलं की 28ला म्हणजे उद्या 28 जुलै रोजी या 3 वाजेघर, वांगणी, शिवगंगा खोऱ्यांसह वाल्ह्याकडून जाणारी मूळ लाईन जी होती त्या लाईनसह 1,762 कोटीचा प्रस्ताव 28 तारखेला राज्य तांत्रिक सल्लागार समितीला सादर होईल. राज्य तांत्रिक सल्लागार समितीचा अप्रुव्हल 15-20 दिवसात झाल्यानंतर ते राज्य मंत्रिमंडळापुढे सुधारित प्रशासकीय मान्यतेला येईल. सुधारित प्रशासकीय मान्यता झाल्याबरोबर तिकडच्या ज्या 3 लोकांचे 3 उपसा सिंचन योजनेचा प्रश्न मार्गी लागला
मुख्यमंत्री महोदय सगळ्यांना एकत्र बोलवून घेतील, तुमचे प्रश्न मार्गी लावले, तुमचे प्रश्न मार्गी लावले. आता इथून पुढे कोणीही विरोध न करता हे ताईला सांग, जरा ताईला सांग, कोण तिन्ही उपसा सिंचन योजनासह हा प्रकल्प आता मान्यता झालेली आहे. त्या सगळ्यांना बोलावून काम सुरू करून माझी तर इच्छा आहे मुख्यमंत्री महोदय स्वतः येतील आणि पाईपलाईनचं काम, सगळे पाईप पडून आहेत, 8-9 महिन्यामध्ये पाणी येऊ शकते पुरंदरला. निव्वळ निकरतेपणा आणि अज्ञान. मी मंत्री असताना थोपटे साहेब आमदार होते, काँग्रेसचे आमदार होते, पण काँग्रेसला आणि भोरला, वेल्ल्याला आणि पुरंदरला तिघांना हा फायद्याचा प्रकल्प आहे आणि म्हणून त्यांना व्यवस्थित चर्चा करून त्यांना घेऊन जाऊन भूमिपूजन करून मी धरण पूर्ण करून घेतलं, जे 16 वर्ष बंद होतं. आता तुम्ही काँग्रेसच्या आहात, ते काँग्रेसच्या आहात, तुम्ही दोघांनी एकत्र बसून 5 वर्षाचा प्रश्न सोडवला पाहिजे होता. इव्हन सुप्रियाताईंनी त्याच्यात लक्ष घालून सोडवलं पाहिजे होतं. परंतु नियतीच्या मनात काय असेल, 5 वर्ष काही करू शकले नाही. आणि अजूनही जर मीच हुशार आहे, एअरपोर्टची जागा चुकीची आहे, गुंजवणीचं हे चुकीचं आहे, कोण यांचे सल्लागार आहे. वाटोळ झालं, 5 वर्ष वाया गेली पुरंदरची, पुरंदरच्या लोकांचं 5,000 कोटीचं नुकसान झालं. त्यामुळे मी टीका वैयक्तिक त्यांच्यावर करणार नाही, पण अज्ञान, कमीत कमी त्या डिपार्टमेंटमध्ये असलेले एवढे मोठे मोठे इंजिनियर्स आहेत, त्यांच्याशी चर्चा करून महाविकास आघाडीचं सरकार असताना का नाही तुम्ही केलं जे आज झालंय मुख्यमंत्र्यांकडून. महाविकास आघाडीच्या चर्चेच्या दरम्यान मी एकदा काय मीटिंग झाली, मी गेलो, मी जयंत पाटलांना भेटलो की जयंतराव हे काम, ते म्हणे अहो तुमच्या त्या आमदारांना कळतच नाही, इंजिनियर सगळे सांगतायत इकडून लाईन घेणेच व्यवहार्य आहे, इथून लाईन घेणं व्यवहार्य नाही आहे. ते ऐकायलाच तयार नसतील तर काय. आता त्याच्यामध्ये राजकारण ते करते की बाबा नाही नाही योजना चुकीची आहे, गावं चुकीची घेतली, कुठची गावं चुकीची घेतली त्यांनी सांगावं. राजकारण करायचं, लोकांना दिशाभूल करायची, चुकीची गावं घेतली. कोणीही चुकीची गावं घेऊ शकत नाही. जेव्हा योजना मंजूर होते त्यावेळेस गाव आणि त्या गावातल्या सर्वे नंबर सकट नोटिफिकेशन निघालेलं असतं. त्यामुळे निश्चितपणे दिशाभूल फक्त करायची. आता सांगितलं एअरपोर्ट नाही, इथे जागा नाही, पुरंदरलाच झाला पाहिजे. आतापर्यंत विरोध केला, मोर्चे काढले माझ्या विरोधात, आणि आता म्हणतात नाही पुरंदरलाच झाला पाहिजे. कुठे झाला पाहिजे? पुरंदरच चांगली जागा आहे असं DGCA म्हणताय, कोण त्यांचे गोखले बिकले कोण म्हणतायत, बरोबर आहे, पण कुठे सांग ना. नाही ते आता तांत्रिक आहे, ते मला सांग. राजकारण करताय तुम्ही. 5 वर्ष वाया घालवली, लोकांना विश्वासात घेऊन आतापर्यंत एअरपोर्टचं जो मार्गी लागला असतं, पण मी आता त्याच्यावर बोलणार नाही. विरोध त्यांनी केलाय, एअरपोर्ट गेला तरी त्याची जबाबदारी आमदार संजय जगताप यांची आहे. असंच झालं होतं खाली, मी पोट तिडकीने सांगत होतो आढळरावांच्या इकडे, एअरपोर्ट हल्ल्यानंतर खूप अडचणी त्यांना देखील झाल्या. जर एअरपोर्टला कुठचीही त्रास झाला आणि एअरपोर्ट जर गेम चेंजर हा प्रकल्प यांच्या मूर्खपणामुळे अडचणीत आला, त्याची जबाबदारी पुढची 200 वर्ष 10 पिढ्यांना माफ करणार नाही, कारण हा गेम चेंजर प्रकल्प आहे. आणि म्हणून गुंजवणीबद्दल हे असं करायला पाहिजे. 5 वर्ष वाया घालवली. जर तुम्हाला वाटत होतं खूपच चांगलं आहे तर अधिकाऱ्यांना समजावून वगैरे करायला पाहिजे होतं ना, का नाही केलं तुम्ही? आणि मग अजूनही 5 वर्ष वाया गेल्यानंतर सुद्धा तोच हट्ट म्हणा किंवा मूर्खपणा म्हणा, अज्ञान म्हणा, जाऊन त्यांनी बसावं डिपार्टमेंटवर. त्यामुळे आता तो प्रश्न संपलेला आहे. 1762 कोटीचा सुधारित प्रशासकीय मान्यता, 3 उपसा सिंचन योजनांसह व वाल्ह्याच्या बाजूने शेतकऱ्यांची जी मागणी आहे त्याप्रमाणे पाईपलाईन करून, मेन पाईपलाईन करून त्याचा प्रस्ताव उद्या सादर होईल राज्यतांत्रिक सल्लागार समितीला. आणि त्यांनी त्याचा सगळं आरेखन वगैरे, डिझाईन वगैरे चेक करून ते साधारणतः 15-20 दिवस किंवा महिनाभर घेतील ते सगळं चेक करायला. आणि ते करून मग मंत्रालयामध्ये कृष्णा खोरे महामंडळात पहिल्यांदा येईल आणि त्याच्यानंतर एकाच दिवसामध्ये पुढच्या कॅबिनेटला तो मंत्रिमंडळात सादर होईल आणि त्याला मान्यता आदरणीय
मुख्यमंत्री महोदय, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, त्याचप्रमाणे देवेंद्रजी फडणवीस, ह्या तिघांचे हे शब्द आहेत माझ्या त्या काळामध्ये. त्याच्यानंतर पालखी तळावर येऊन सुद्धा त्यांनी हे शब्द दिलेले. त्यामुळे हे प्रश्न आता मार्गी लागतील. 5 वर्ष शेतकऱ्यांची वाया जात 5,000 कोटीचं जे नुकसान झालंय, माझं नुकसान काही नाही झालं. शेतकऱ्यांनी नीट विचार करावा असं माझं मत आहे की एखादा जर माणूस जर योग्य प्रतिनिधी नाही मिळाला तर काय होतं, त्याचं एक महत्वाचं हे उदाहरण आपल्या लक्षात आलं असेल. हे काम मार्गी लागलंय. परंतु मला माहीत पडलं की परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलून म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी माझी आमसभा असताना तिकडे मीटिंग लावली म्हणून मी हक्कभंग करणार. एवढा अज्ञान मी अख्ख्या महाराष्ट्रातल्या कुठच्याही आमदारात पाहिलं नाही. इतका अज्ञानी. जेव्हा तुम्हाला सुप्रीम कोर्टातली हिअरिंग लागते तर हायकोर्टात तुम्ही सांगू नाही शकत एकाच दिवशी 2 हिअरिंग लागले. तुम्हाला जे उच्च आहे तिकडे जावं लागतं आणि इथे ॲब्सेंटिझम करावं लागतं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या मतदारसंघासाठी वेळ दिलाय, सगळे प्रश्न मार्गी लावतायत, याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्याच्या ऐवजी त्यांच्यावर म्हणे मी हक्कभंग करतो. हक्कभंग कधी केला जातो हे जरा त्यांनी जरा अभ्यास करावा. हक्कभंग विधानसभेचं कामकाज असेल, त्या कामकाजाच्या दरम्यान ज्या गोष्टी होतील त्याच्यावर हक्कभंग होतात, मीटिंगवर होत नाही. आणि तुम्ही का नाही मीटिंग, तुम्हाला व्यासपीठ होतं, विधानसभेचं एवढं मोठं व्यासपीठ होतं. आम्ही निवडणुकीच्या दरम्यान यांनी विचारलेले प्रश्न आहेत ते सगळे दाखवणार. गुंजोरी बाबत आपण काय केलं, काय चर्चा झाली. पुरंदरच्या मेंटेनन्स बाबत, पुरंदर बंद पडतात त्याच्याबद्दल काही चर्चा झाली. एअरपोर्टबद्दल आपण काही चर्चा केली. हे सगळे ज्वलंत प्रश्न आहेत. खाली टॅक्सचा प्रश्न होता देवाचिरोळी आणि फुरसुंगीचा, त्याच्याबद्दल काय आपण चर्चा केली का? आपण तिथे जसं इकडे गंडवलं 1250 कोटीची योजना मी माझ्या खर्चातून करून देतो, तसं खाली हवेलीमध्ये गंडवलं की गावं गेल्यात, एवढा 12 पट टॅक्स झालाय. तो टॅक्स मी आणि माझे भाऊ अतिरिक्त आयुक्त आहेत, आम्ही तुम्हाला टॅक्स कमी करून देतो, मला मतदान करा. लोकांनी मतदान केलं आणि लोकांना फसवलं. परत त्यांच्याकडे ढुंकून पाहिलं नाही. आणि मग शेवटी सगळे लोक परत माझ्याकडे आल्यानंतर कायदा बदलता येत नाही आणि म्हणून विकेंद्रित जर नगरपालिका झाला तर त्याचा फायदा होईल. आणि म्हणून देवाचिरोळी आणि फुरसुंगी ही सेपरेट नगरपालिका करावी, या बाबतीतल्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या. पहिली अधिसूचना निघाली, ऑब्जेक्शन सजेशन झाले. त्याच्यानंतर काही विशिष्ट घटक पक्षाचे लोक हे कोर्टात गेले, हायकोर्टात गेले. हायकोर्टात चीफ जस्टिसने त्यांचं म्हणणं नाकारलं, फेकून दिली ती केस, डिसमिस करून टाकली. आणि त्याच्यानंतर दुसरी अधिसूचना ही 12 ऑक्टोबरलाच निघणार होती, पण काही तांत्रिक कारणामुळे झालं. मुख्यमंत्री महोदयांनी नगरविकासचे गोविंदराज जे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी, त्यांना क्लिअर कट सांगितलं आदेश की आपण आता जो कोर्टाचा प्रश्न होता तो मिटलेला आहे, वाशीला डोंबिवलीला अशा प्रकारे आपण निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळे ताबडतोब दुसरी नोटिफिकेशन देवाचिरोळी आणि फुरसुंगीची काढायची प्रक्रिया, काय तुम्हाला सल्ला बिल्ला घ्यायचा तो घ्या, तो ऑलरेडी 2 गोष्टी झालेल्या आहेत. आणि ताबडतोब दुसरी नोटिफिकेशन काढून फुरसुंगी आणि देवाचिरोळी याची सुद्धा आपण फायनल नोटिफिकेशन काढून नगर परिषद करावी, अशा प्रकारचे आदेश देखील त्यांनी दिलेले. इथला महत्त्वाचा आणखी खाली हवेलीतला एक प्रश्न मोठा होता, तो म्हणजे देवाचिरोळी आणि फुरसुंगी पाणी पुरवठा. कचरा डेपामुळे संपूर्ण जलस्रोतांची वाट लागलेली. आणि म्हणून मी आमदार असताना, मंत्री असताना त्याच्यावर खूप विधानसभेमध्ये धांदळ, खूप लक्षवेधी वगैरे केले आणि त्याच्यातून ती योजना मला मिळाली. परंतु दुर्दैवाने काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने त्याच्याबद्दल काहीच केलं नव्हतं. मी मंत्री झाल्यानंतर 2016ला ही योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समजावून मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेमध्ये टाकून ही आता ती योजना जवळजवळ 118 कोटीची जवळजवळ पूर्ण होत आलेली आहे. 60-70% लोकांना पाणी देखील सुरू झालेलं आहे. परंतु त्याच्यामध्ये काही मिसिंग, 2011ची लोकसंख्या घेऊन ती योजना केलेली होती. बऱ्याच वाड्या वस्त्या, हवेलीमधलं रुकेरींच्या पाठीमागे असणारं सगळा एरिया, त्याच्यानंतर आदर्श नगर असेल, संकेत नगर असेल, मोठ्या मोठ्या योजना, मोठी गावं आणि मोठ्या सोसायटी त्याच्यातून वंचित राहिलेले आहेत, त्या DPRमध्ये नाही आहेत. आणि वंचित राहिलेल्या सर्व ज्या सोसायटी आहेत, एरिया आहेत, त्याला एकत्रितपणे करून त्याचा DPR, त्याचा प्रकल्प अहवाल महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने बनवला. त्यांच्या चीफ इंजिनियरने तो
महाराष्ट्र शासनाला त्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या समोर सादर केला. 93 कोटी रुपये अतिरिक्त त्याच्यासाठी लागत आहेत. त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी पाणी पुरवठ्याचे जे अतिरिक्त सेक्रेटरी होते, ॲडिशनल चीफ सेक्रेटरी, त्यांना आदेश दिले की ही 93 कोटी रुपयाची जी ॲडिशनल जेवढी योजना आहे त्याचा प्रकल्प अहवाल तुम्ही घ्या आणि पुणे महानगरपालिकेने ती राबवावी. नगरोत्थान योजनेतून राज्य शासन, मुख्यमंत्री त्याच्यासाठी फंड्स, पैसे, निधी हा आम्ही देऊ, तुम्ही प्रस्ताव सादर. त्यामुळे त्या योजनेतली इतर राहिलेली जी गावं आहेत की वाड्या वस्ती आहेत त्या देखील त्याच्यात समाविष्ट झाले. मला सांगितलंच पाहिजे. महाविकास आघाडीचं सरकार होते, विद्यमान आमदार होते, 85% काम मी त्या योजनेचं पूर्ण केलं होतं. 25 कोटी फक्त लागत होते. 3 वर्षात महाविकास आघाडीचा 1 रुपया ते मिळवू शकले नाही आणि ती योजना तशीच रखडली होती. कर्मधर्मसेवेने सरकार बदललं, माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि 2 ऑगस्टला त्यांना मी योजनेवर घेऊन आलो. योजना दाखवली किती महत्वाची आहे. 4.5 लाख लोकांच्या घरात पाणी जाणार आणि त्याच्यानंतर पालखी तळावर जी सभा झाली त्या सभेमध्ये त्यांनी 25 कोटी रुपये देण्याचं डिक्लेअर केलं, तसे दिले म्हणून ती योजना पूर्ण झाली. परंतु महाविकास आघाडीच्या काळात 1 रुपया देखील फंड्स विद्यमान आमदार आणू शकले. मी आणखी एक गोष्ट तुम्हाला मुद्दाम सांगू इच्छितो. आत्ता मी सकाळी भूमिपूजन केलं. बोरावके मळ्याच्या बाजूला मी मोठा बंधारा केलाय, सिमेंट बंधारा. नदी पुनरुज्जीवन योजनेमधून मी मंत्री असताना करेवर 8 मोठे बंधारे मी घेतले सिमेंटचे. त्यातला तो एक बंधारा होता. महाविकास आघाडीचं सरकार आल्याबरोबर तो बंधारा प्रोसेसमध्ये होता, ऑर्डरच्या, त्याला स्थगिती दिली गेली आणि ते बंधाऱ्याचं काम थांबवलं. परत शिंदे सरकार आल्यानंतर मी साहेबांना सांगून, मुख्यमंत्री महोदयांना बोलून, संबंधित मंत्र्यांशी बोलून ती स्थगिती उठवली. तो बंधारा पूर्ण झाला. बोरावके मळ्याच्या बाजूला प्रचंड मोठा फायदा हजारो शेतकऱ्यांना होणार आहे आणि आज पाऊस पडल्यानंतर तो बंधारा पूर्णपणे वाहून पाणी पडतं. बोरावके मळ्यातले लोक माझ्याबरोबर नाही आहेत म्हणून बोरावके मळ्यातल्या लोकांवर एवढा अन्याय करायचा, रस्ते धड द्यायचे नाहीत, त्याला स्थगिती द्यायला लावली होती त्या बंधाऱ्याला. आज तो बंधारा स्थगिती उठवून पूर्ण करण्यात आले आणि म्हणून जो काही त्यांनी आक्षेप घेतलेला आहे मुख्यमंत्र्यांवर आहे करायचं. तुमची आमसभा महत्वाची नाही, मुख्यमंत्र्यांची सभा महत्वाची आहे, मुख्यमंत्र्यांची वेळ महत्वाची आहे. एवढा साधा गोष्ट जर त्यांना कळली नसेल तर त्यांनी यायला पाहिजे होतं. अधिवेशन चालू असताना सुद्धा तिथे 4 तास आम्ही बसून होतो. आता तुमची आमसभा होता असं तुम्ही म्हटले, पण तिथे अधिवेशन काळात 4 तास संपूर्ण अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या कॉन्फरन्समध्ये बसून होते. जवळजवळ 100-200 लोक, सर्व अधिकारी, सर्व लोक फिरकले सुद्धा नाही. तिथे होता ना तुम्ही, तुम्हाला जेवढं आहे तर तुम्ही का फिरकले? तिथे हजेरी सुद्धा नाही, फिरकले सुद्धा. त्यामुळे अशा प्रकारचं बालिशपणा, प्रोसेसची सांगतो अशा प्रकारचा बालिशपणा त्यांचा आहे. त्यांनी तो करावा. तुम्हाला निमंत्रण नव्हतं. तुम्हाला सगळीकडे मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम हे सगळ्या आमदारांना जातात. DCMचे कार्यक्रम सगळ्या आमदारांना जातात. मुख्यमंत्री कुठे आहेत, काय काय, तुम्हाला विशेष निमंत्रण देण्याची गरज नाही. तुमच्या विभागाचं जर तुम्हाला हे असेल, काळजी असेल तर ते. आणि माझ्या हिशोबाने निमंत्रण 100% त्यांना गेलं होतं. त्यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं मला कोणतंही निमंत्रण नव्हतं. तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम आल्यावरच मला कळली मीटिंग आहे. मी त्यावेळेस मुख्यमंत्र्यांना मेली केला होता, पत्रही पाठवलं, पुढे टाकला. मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम अगोदरच्या दिवशी आला होता. तुम्ही सहजपणे मुंबईत पोहोचू शकत होता. जे इथे ईमेल करत बसला होता ना 7ला, मीटिंग किती वाजता होती? 1:30 वाजता. 7ला ईमेल तुम्ही करताय, मग तुम्ही मुंबईला का नाही गेला? आणि बेसिकली ही मीटिंग माझ्या पत्रावरच होती. तुमचे विषय मांडायला तुम्हाला विधानसभा आहे. तुम्ही हे सर्व विषय जे मी आता मुख्यमंत्र्यांनी मांडले, कारण मी विधानसभेत नाही, तुम्ही हे विधानसभेत मांडून का मार्गी लावले नाही? प्रश्न विचारून, लक्षवेधी करून. किती हत्यार आहेत, अनेक वेपन्स आहेत. तुम्ही लक्षवेधी करू शकता, तुम्ही LAQ करू शकता, तुम्ही प्रश्न विचारू शकता, अनेक आहेत. तुम्ही अशासकीय ठराव ठेवू शकता, अनेक आहेत की त्या माध्यमातून विधानसभेच्या पटलावर जरी आलं असतं तर जे आता मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलंय की 1762 कोटीची योजना
ही प्रस्ताव आलेला आहे आणि अधिकाऱ्यांनी ते कदाचित तुम्हाला विधानसभेमध्ये माहीत पडलं असतं. त्या 3 योजना पास, कारण ही प्रोसेस काय एका दिवसाची नाही आहे, ही प्रोसेस 6 महिन्याची आहे. त्यामुळे मला बोलवलं नाही, मला बोलायला मुख्यमंत्री महोदयांचे जेव्हा कार्यक्रम येतो त्यावेळेस मला सुद्धा, आता मी मुख्यमंत्र्यांचा काही कार्यक्रम पुण्यात असेल, मला निमंत्रण नसते, पण तो प्रोटोकॉल आहे. माझ्या विधानसभा मतदारसंघातले प्रश्न मांडायला एक चांगली संधी मिळते. तिथे काही कार्यक्रम आहे, तिथे जाऊन मी पत्र देऊ शकतो, त्यांच्याशी बोलू शकतो. त्या साध्या साध्या गोष्टी. तुम्हाला कोणी निमंत्रण किंवा बँड वाजवून बोलवायला येणार नाही, हे जरा त्यांनी समजलं पाहिजे. त्यांना जे करायचं ते करावं. पण मी एकच सांगतो, आमसभेमध्ये एकंदरीत 1 महिना आमसभा आधी सांगितलं होतं की आहे, आणि आमसभा ही वर्ष 2 वर्षातून घेतली जाते, आणि ती आमसभा एकंदरीत 7.5 तास चालली होती. तालुक्यातील सर्व प्रश्न त्यामध्ये होते. एकंदरीत त्या दिवशी दुसरी मीटिंग घेता येत नाही असा त्यांचा प्रमुख आरोप आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या, पत्र पण 1 महिना अगोदर, पत्र पण 1 महिना अगोदरच 1 महिना अगोदर दिली. हे काय नाव आहेत ना, विजय शिवतारे, आमदार अफोंब, सगळ्यांची नाव. हे 24 जुलैचं आहे, म्हणजे त्या दिवशीच. त्याच्या अगोदर 1 महिन्याचं म्हणजे 4 जुलैचं पत्र होतं, त्याच्यात सुद्धा होतं. त्यामुळे खोटं बोलणाऱ्याला काय आहे, बरं हरकत नाही. मला एकच सांगायचं आहे, तुम्हाला मुख्यमंत्र्यांची बैठक घेण्याची गरज नव्हती. मी आज विधानसभेत नसल्यामुळे मी ती मागणी केली आणि त्याच्याबद्दल बैठक झाली. तुम्हाला विधानसभेचं व्यासपीठ असताना तुम्ही विधानसभेत 5 वर्ष काय केलं? एक अधिवेशन नाही, वर्षाला 3 अधिवेशन होतं. 15 अधिवेशन असताना तुम्ही 15 अधिवेशनामध्ये हे प्रश्न का मांडले नाहीत, का सोडून घेतले नाही? मी विरोधी आमदार जरी होतो तरी मी डोक्यावर बसून सरकारकडून माझे प्रश्न मार्गी लावायचो. कारण विधानसभेच्या पटलावर एकदा आश्वासन दिलं की ते फायनल, ते मंत्र्याला, राज्य सरकारला बंधनकारक आहे. तर सगळ्यात मोठं स्ट्रॉंग व्यासपीठ कुठचं असेल तर ते विधानसभेचं व्यासपीठ आहे. त्या व्यासपीठावर तुम्ही जर हे प्रश्न मांडले असते आणि मंत्र्यांनी उत्तरं दिली असती तर आत्तापर्यंत हे प्रश्न 2 वर्षापूर्वी सुटले असते. परंतु आपण ते केलं नाही आणि आता रडी चढाव तुम्ही करा. म्हणून मी सांगतो की हे पाणी न आल्यामुळे पुरंदरच्या शेतकऱ्यांचं 5,000 कोटीचं नुकसान झालं आहे. त्याची आकडेवारी शासकीय नियमाप्रमाणे एवढ्या एरियाला पाणी मिळालं असतं, फळबागा झाल्या असता, काय झालं असतं, तर किती उत्पन्न झालं असतं, याचा शासकीय नियमाप्रमाणे जी आकडेवारी केली आहे ती ही आकडेवारी आहे. आणि ती विधानसभेच्या दरम्यान आम्ही जाहीर करू. एक छोटीशी चूक भावनेच्या आहारी जाऊन जर केली तर किती नुकसान होतं हे शेतकऱ्यांना देखील समजावं, म्हणून आपल्या माध्यमातून हे मी आपल्याला सांगतो. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न याच्यामध्ये जर घेतला, आमसभेचा आपण बोललो, आमसभेमध्ये कोण असतं? तहसीलदार, प्रांत, जास्तीत जास्त BDO. हे सगळे जे एवढे मोठे प्रश्न आहेत ना, या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे अधिकारच त्यांना नाहीये. BDO किंवा तहसीलदार, तुम्ही जे बोलताय की बाबा गुंजवणीची पाईपलाईन अशी नाही अशी करा, ते निर्णय देऊ शकतात. त्यांनी ठराव केले तिकडे पाठवणार आहेत ते सगळे. अरे शासनाला पाठवायची ठराव गरज नाही ना. विधानसभेत तुम्ही बोला ना, तुम्हाला आमदार केलेल्या लोकांनी विधानसभेत बोला, तिथे ठराव मांडा, शासकीय मांडा, अशासकीय मांडा, LAQ करा, प्रश्न मांडा. तिथून तुम्हाला, कारण तिथे जे उत्तर दिलं जातं, फ्लोअर बोलतात, फ्लोअरवर जे आश्वासन मंत्र्यांनी दिलं ते राज्य सरकारला पूर्णच करावं लागतं. त्या आश्वासन जेव्हा मिळते त्याच दिवशी संध्याकाळी त्या आश्वासन समितीकडे जाते आणि आश्वासन समिती आमदारांची दिलेली आश्वासनं सरकारने पाळलीत की नाही याचा सगळा आढावा घेतला जातो. आणि आश्वासन समितीचा रिपोर्ट गेल्या अधिवेशनामध्ये मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी एवढी आश्वासनं दिली, त्याच्यावर ही कारवाई झाली. हा रिपोर्ट आश्वासन समितीचा विधानसभेला सादर केला जातो. हे काय खेळत बसलाय तुम्ही इथे? तुम्हाला तिथे संधी असताना तुम्ही तुमच्या अज्ञानामुळे ते झालं नाही. त्यामुळे मी आता जास्त त्याच्यावर टीका करणार नाही, परंतु लोकांचं नुकसान झालंय हे वास्तव आहे. तिसरं आणखी एक महत्त्वाची गोष्ट मी या पिरियडमध्ये जी सांगितली होती ती ही की शासकीय जागा आमच्याकडे उपलब्ध आहे. तुम्ही जर आता हिंजवडीला गेला तर हिंजवडीला
IT पार्क मोठ्या प्रमाणात आहे, लाखो पोरं काम करतात इंजिनियर्स. ट्रॅफिकमुळे आणि काही अडचणीमुळे बऱ्याच ठिकाणी आता त्यांनी या कंपन्या ज्या रेंटवर शक्यतो असतात ते सगळ्या बँगलोरला वगैरे शिफ्ट व्हायला लागल्या. पत्र पेपर्समधून अनेक बातम्या त्याच्या आणि म्हणून ही 1450 एकर जागा शासकीय आहे 2-3 गावामध्ये. त्या जागेवर जर सरकारला जागा फ्री आहे, पॅरांची जागा आहे, विशेष बाब म्हणून MIDCने ती जागा घ्यावी आणि त्या जागेवर त्वरित IT पार्कच्या संदर्भामधले इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे रस्ते करणे, पाणी देणे, वीज देणे हे करून जर तिथे प्लॉट स्वस्त भावामध्ये जर लोकांना दिले तर आजच्या घडीला सगळ्यात बेस्ट जागा पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये कुठची असेल तर ती पुरंदरची आहे, जेजुरीची आहे. रोड कनेक्टिव्हिटी पालखी मार्ग आहे, रेल्वे कनेक्टिव्हिटी आहे, धक्का आहे जेजुरीला माल कच्चा माल आणणे फिनिश फूड पुढे पाठवण्यासाठी. पुरंदरमध्ये जेजुरीमध्ये धक्का आहे. लोकल्स चालू केल्या तर स्किल्ड वर्कर इथपर्यंत येऊ शकतात पुरंदरमध्ये, पुण्यातले अधिकारी वगैरे. नंबर 4 एअर कनेक्टिव्हिटी. प्रस्तावित विमानतळ इथे भले तो आज पुरंदर परवा जेव्हा होईल त्यावेळेस एअर कनेक्टिव्हिटी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं इंडस्ट्री जेव्हा असते त्यावेळेस पाणी हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो. इकडे पुण्याच्या जवळ असणारं सगळी जे काही क्लस्टर आहे खडकवासला आणि त्या क्लस्टरमध्ये आता पिण्यालाच पाणी 22 TMC लागतं, त्यामुळे तिथे पाणी उपलब्ध नाही. परंतु इकडे भाटघर, निरादेवदत्त, गुंजवणी आणि वीर जवळजवळ 50 TMC पाणी होते. आणि सरकारने 2018 साली नियम केलेला आहे की कुठच्या प्रकल्पामध्ये DPR मध्ये पाण्याची व्यवस्था असो की नसो 10% पाणी हे उद्योगांसाठी आणि 15% पाणी हे पिण्यासाठी राखीव झाले. त्यामुळे ह्या 50 TMC मधलं 10% म्हटलं तर 5 TMC पाणी, अजून 1 TMC सुद्धा पाणी वापर झाले. त्यामुळे जेजुरीमध्ये आणि पुरंदरला IT पार्क वगैरे सगळे जर झाले, IT पार्कला तर पण कमी पाणी लागते, परंतु मोठे मोठे उद्योग MIDC मध्ये जे येते त्यांना पाण्याची खूप अडचण आहे. हे पाणी या क्लस्टरमधून भाटघर, निरादेवदार, गुंजवणी आणि वीर या क्लस्टरमधून भरपूर पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे बेस्ट सध्याची जागा महाराष्ट्रातली उद्योगांसाठी कुठची असेल तर ती जेजुरी आणि पुरंदर आहे. 4ही गोष्टी रोड कनेक्टिव्हिटी, रेल कनेक्टिव्हिटी, एअर कनेक्टिव्हिटी आणि पाणी आणि उपलब्ध मनुष्यबळ आपल्या गावागावातून पुरंदरला वरदान आहे बुद्धीचं. आणि त्यामुळे गावागावातून MTech, BTech, BCA, MCA मुलं भरपूर आहे. एक जर इन्फोसिसला 10 एकर जागा दिली आपण इथे आणि IT पार्क त्यांनी 10 एकर मध्ये उभा केला तर तिथे कमीत कमी लाखभर पोरं कामाला, सगळे इंजिनियर्स कामाला. त्यामुळे प्रचंड मोठा रोजगार विजन आहे. कुणी पाहिलं होतं? आता हे गुंजवणीच्या बाबतीमध्ये आमदार आणि इतर लोक बोलतात की असं करा तसं करा. प्रामाणिकपणे हात छातीवर ठेवून कुठच्याही नेत्याने सांगावं की मी येईपर्यंत 2008-9ला मी आल्यानंतर मी गुंजवणीबद्दल बोललो, त्याच्या अगोदर कोणत्याही गुंजवणीची गुंज तरी माहित होती का कोणाला? एअरपोर्ट पुरंदरला येऊ शकतो इंटरनॅशनल याची कल्पना तरी होती का कोणाला? राष्ट्रीय बाजार आणू शकतो आपण ही कल्पना होती का आपण? अख्ख्या पुरंदरमध्ये 467 सिमेंट बंधारे मी केलेत, राज्यात 1 नंबरची. राज्यात 1 नंबरची शेततळी मी केली. सगळे रोड 100% राज्यमार्ग वगैरे 100% मी केले. तुम्ही कापूरहोळून सासवडला येणारा रोड असेल, शिंदवण्यातून बेलसर मार्गे जेजुरीला जाणारा रोड असेल, 178 किलोमीटर रस्ते मी मुख्यमंत्री सडक योजनेतून केले. जुना जेजुरी रोड, झेंडेवाडी गावातून जो जुना जेजुरी रोड तिथे मिळतोय, आज सगळी डेव्हलपमेंट झाली, मोठे मोठे हॉटेल झाली. 5 फुटाचा जो राहिला नव्हता तो मी हायवे सारखा केला. तुम्ही शिवरी ते शिंदेवाडी, तुम्ही वर जर इथे याला गेला तुम्ही चतुर्मुखला, तर चतुर्मुखला गाड्या खाली ठेवून चालत डोंगरावर जावं लागेल. मी वारवडीतून रस्ता 7.5 कोटीचा वारवडीतून चतुर्मुख मंदिराच्या, शंकर महादेवाच्या मंदिराच्या समोरून रोड पूर्ण खाली भिवरीला टच केली, 7.5 कोटी. त्यामुळे त्याने आता दाखवावं. मी आता कंपॅरिझन देतोय की मी 5 वर्षामध्ये
सिमेंट बंधारे किती केले, साखव किती केले, त्याच्यानंतर रोड्स किती केले, मुख्यमंत्री सडक योजनेतून किती कामं केली, या सगळ्याचा रिपोर्ट आहे. आणि त्याच्यासमोर कम्पॅरेटिव्ह त्यांनी द्यावं, मी 5 वर्षात काय केलं. कारण सांगतील ते करोना होता काय होता, अजिबात नाही. करोना काळामध्ये सरकारची जास्तीत जास्त कामं झाली. उदाहरण सांगतो तुम्हाला, करोना काळामध्ये मटेरियल आणणं, वाहतूक बितूक एकदम, कारण रोड सगळे फ्री होते. अटल सेतू जो एवढा मोठा प्रकल्प आहे, हा प्रकल्प लार्सन टुब्रोने करोना काळात कंप्लीट केला. तीच लार्सन टुब्रो इथे होती. निव्वळ शेतकऱ्यांचे विरोध, त्याच्यावर लक्ष न देणे, त्यांच्याशी चर्चा न करणे, राजकारण करून हे काम सडवलं गेलं असा माझा आरोप आहे. लोकांचं नुकसान केलं गेलं, पाणी फिरलं आणि लोकांच्या शेतातून उत्पन्न यायला लागले की बापूचं नाव प्रत्येक व्यक्तीच्या तोंडात पिढ्यानपिढ्या येईल, म्हणून या अशा प्रकारचा घातकीपणा ते करते. 5 वर्ष प्रकल्प लेट झाल्यामुळे किती नुकसान झालं, या सगळ्याचा आढावा निवडणुकीच्या दरम्यान मी निश्चितपणे देणार. आणि म्हणून गुंजवणीचं काम मार्गी लागलेलं आहे. सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली की मुख्यमंत्री महोदय स्वतः सर्व शेतकऱ्यांना, आमदारांना बोलवून थोपटे बसून सगळं किंवा तुमचं काम आहे ते मार्गी लावलंय मी, चला आता हे पुढची पाईपलाईन सगळे कामं एकत्र बसून तुम्ही करा. वर्षभराच्या मे, जून, जुलै कुठच्याही परिस्थितीमध्ये पाणी पुरंदरला आलं पाहिजे, हा विजय शिवतरेंचा शब्द आहे पुरंदरच्या जनतेला. जे मी बोलतो ते करतो, हे सगळ्यांना माहिती आहे. एकही गोष्ट अशी नाही की जी मी बोलली ती केली नाही. मी धरण पूर्ण करायला बोललो होतो. 1999 पासून 2014 पर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती. का नाही धरण त्यावेळेस, जे मी 14ला मंत्री झाल्यानंतर 2.5 वर्षात पूर्ण केलं, ते 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीने का पूर्ण केलं नाही, त्याचं उत्तर देखील महाराष्ट्राच्या जनतेला आणि पुरंदरच्या शेतकऱ्यांना, आमदारांनी द्यावं. का नाही केलं जे मी 2.5 वर्षात पूर्ण करू शकतो. 2 वर्ष मला कोर्टात यांनीच लटकवलं. 5-5 आंतरपूरकर वकील, एका दिवसाची 5 लाख शेतकरी देऊ शकतो. 6 केसेस पुरंदरच्या विरोधात, हे पाण्याच्या विरोधात संगनमताने यांनी मोठ्या नेत्यांनी केले. 2 वर्ष माझी घालवली, नाहीतर मी मंत्री असतानाच पाणी आलं असतं. आणि बरोबर इलेक्शनच्या निवडणुकीच्या काळात त्याचा निकाल लागला हायकोर्टाचा. सगळ्यात 6च्या 6 केसेस फॉल्स अँड फ्रिव्हिलस, सगळ्या खोट्या आहेत म्हणून डिसमिस करून टाकल्या, फेकून दिल्या हायकोर्टाने. हे पाप त्यांनी केले. त्यामुळे आताही 5 वर्ष पाया घालवले, मला त्याचं दुःख आहे. खरं म्हटलं तर त्याच्याऐवजी बाबा ह्या विषयामध्ये तुम्हाला नॉलेज नाही, अज्ञान आहे, काय आहे, तर निदान मला त्याच्यामध्ये संपर्क केला. अनेक ठिकाणी असे आमदार आहेत, माझे आमदार असतील काय असतील, एकमेकांच्या अनुभवाचा विचार करून निश्चितपणे त्याच्यातून मार्ग काढले जातात. प्रश्न सुटले असते ना, परंतु निव्वळ टीका, निव्वळ आहे, आणि जे कधी होऊ शकत नाही त्या गोष्टी करायच्या, बोलायच्या, होणारच नाही, आणि टाइमपास करणे. तर म्हणून मोठं नुकसान 5 वर्ष झालेलं आहे. ते नुकसान कुठच्याही परिस्थितीमध्ये पुढच्या महिना 1.5 महिन्यामध्ये ह्या सगळ्या आचारसंहितेच्या अगोदर हे सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून भोरमध्ये संग्राम थोपटे, तिथले शेतकरी, त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती त्यावेळेस असेल की त्यांनीच यावर सुरुवात करायला, की जेणेकरून ते काम पाईपलाईन टाकायला वेळ लागला नाही. 6-8 महिन्यामध्ये सगळी पाईपलाईन टाकून होऊन जाईल. बारकी पाईपलाईन मायनरचे त्याला वेळ लागेल थोडा, पण मेजर पाईपलाईन जरी आली तरी अख्ख्या पुरंदरमध्ये पाणी फिरेल. मेजर पाईपलाईनचे वॉल उघडले तरी सगळीकडे पाणी जाईल. त्यामुळे गुंजवणीचा प्रश्न हा मार्गी लागलेला आहे. नंबर 2, IT पार्कच्या संदर्भामध्ये जे सांगितलं आहे, IT पार्कला ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी रेव्हेन्यूचे जे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी होते महसूलचे, त्यांना सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे उद्योगाने मागणी करायची, महसूल या जागा आम्हाला द्या, आणि ती प्रक्रिया देखील त्यांनी सुरू केलेली आहे. 3रा महत्त्वाचा विषय जो आहे तो नगरविकासचा खालचा विषय आहे, तो फुरसुंगी आणि देवाची उरुळी अंतिम अधिसूचना, त्या बाबतीत देखील मुख्यमंत्र्यांनी निर्णय दिलेले आहेत की ताबडतोब जो काय 2 ठिकाणी आपण ऑलरेडी हे निर्णय घेतले आहेत तसा हा निर्णय घ्यायचा. तुम्ही जे काय असेल ते 2-4 दिवसामध्ये ओपिनियन घ्या आणि फायनल नोटिफिकेशन काढून देवाची उरुळी आणि फुरसुंगीतल्या लोकांना ताबडतोब रिलीफ द्या, अशा प्रकारचे आदेश त्यांनी दिले. 93 कोटी रुपये लागत आहेत की फुरसुंगी आणि देवाच्या उरुळीमधल्या वंचित राहिलेल्या जागांना आणि इमारतींना पाणी देण्यासाठी.
त्यासाठीचा त्यांनी निर्णय घेतला आणि 93 कोटी जे लागत आहेत ते नवरोत्थान योजनेमधून आम्ही देऊ असंही सांगितलेलं आहे. आणखी एक महत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतला आहे की 2 गावं तर बाजूला झाली पण 9 गावं माझ्या आपल्या पुरंदर हवेलीमधली म्हणजे उंडरी, येवलेवाडी, पिसोळी ते आंबेगावपर्यंत ही जी गावं आहेत त्या गावामध्ये जो टॅक्सचा प्रश्न आहे त्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी निर्णय घेतला आहे. 12 पट टॅक्स पुणे महानगरपालिकेचा झाला. त्यामुळे त्यांनी सांगितलं की जो टॅक्स ग्रामपंचायतचा होता, जेव्हा ग्रामपंचायत असताना ज्या फ्लॅटला किंवा वास्तूला किंवा दुकानाला जो टॅक्स होता त्याच्या दुप्पट टॅक्स ॲडॉक पेमेंट तुम्ही आता घ्या. जोपर्यंत सोयी सुविधा देत नाही तोपर्यंत ॲडॉकमध्ये हे दुप्पट टॅक्स घेऊन 17 वर्ष 2017 पासून लोकांनी टॅक्सही भरलेली. तोही मार्ग त्यांनी केला. त्याच्यामध्ये टॅक्सच्या बरोबर पाणी आणि सिवेरेज या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी कमिशनर पुणे यांना 1 महिन्याच्या आत जेवढी गावं ही समाविष्ट झालेली आहेत पुरंदर हवेलीमधली त्याच्यामध्ये पाणी देण्यासाठी शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म. शॉर्ट टर्म म्हणजे काय, बाजूला पाण्याची लाईन आलेली असेल, नवीन गाव आता कोंडरीतलं पार्शियल अगोदरच होतं, नवीन आलेले जे आहे तिथून त्यांच्या विहिरीमध्ये पाणी टाकायचं आणि त्यांची गावची जी योजना होती ती चालवायची. अशा प्रकारचं शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्ममध्ये तुम्हाला पूर्णपणे ही पुण्यामध्ये जी गावं आता आली आहेत तर त्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी जेवढं काय इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं आहे, पंपिंग हाऊस असतील, उदंचन केंद्र असतील, जे काय असेल त्या बाबतीतला सगळा ठराव, सगळे प्रस्ताव 1 महिन्याच्या आत करून लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म आणि टॅक्सच्या बाबतीत निर्णय दिले. हे 1 महिन्याच्या आत पुढे आयुक्तांना त्यांनी आदेश दिलेले आहेत. ते प्रस्ताव सबमिट करा. त्याला लागणारे जे पैसे नवीन गाव आलेले कॉर्पोरेशनकडे एवढे पैसे नाही, त्याला लागणारे पैसे सुद्धा राज्य सरकार नवरोत्थान योजनेमधून देईल. अशा प्रकारचा सुद्धा निर्णय त्यांनी तो घेतलेला आहे. त्यामुळे मला वाटते तुमच्या गावात त्यांनी केलाय हा जसं की इमारत तुम्ही लांबवता थोडं पडून मी लांबवण्याचा 15 ऑगस्टच्या आत ते उद्घाटन करणार आहे. मुख्यमंत्री अजित पवारांशी बोलणं झालं आहे. एक मिनिट मी उलट बोलतो. तुम्ही आता जे 15 मी काय थांबवण्याचं कारण आहे, तुम्हाला 1 रुपया कोणी महाविकास आघाडीचं सरकार तुमचं 3 वर्ष असताना 1 रुपया तुम्हाला फर्निचरला दिला नाही. मोकळ्या बिल्डिंगचं उद्घाटन करणार होते का तुम्ही? 1 रुपया जे पैसे दिले आहेत ते आता नवीन सरकार आल्यानंतर डीपीडीसीतून पैसे दिले आहेत. ते महाविकास आघाडीचे आमदार असताना 1 रुपया फर्निचरसाठी सुद्धा महाविकास आघाडीने त्यांना दिला नाही. हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे मी पाठी पडून डीपीडीसी मधून अजितदादांपासून मुख्यमंत्र्यांना बोलून एवढी मोठी इमारत झालेली आहे तिथे फर्निचर होत नाही, 5 वर्ष लोकांना हाल होत आहेत म्हणून उलट पाठी लागून माझे अधिकृत पत्र आहे. तिथे टीका केली म्हणजे इमारत चुकीची बांधली, काहीतरी कन्स्ट्रक्शन बांधली का आता त्यांना ते आता काय झालंय, इमारत चुकीची असं आहे, PWDचे लोक चुकीचे आहेत, जलसंपदाचे लोक चुकीचे आहेत, हे सर्वज्ञ आहे. हा हे सर्वज्ञ आहे ते सगळं. आता मी ते शब्द त्यांना ठेवलेले आता बोलत नाही मी. अरे सगळे चुकीचे आहेत. PWDचे इंजिनियर, टॉपचे इंजिनियर, 40-40 वर्ष काम करणारे इंजिनियर ते मूर्ख आहेत आणि तुम्ही हुशार आहात. प्लॅनिंग आमदार करत नाही, प्लॅनिंग डिपार्टमेंट करतं, डिझाईन डिपार्टमेंट करतं. आता हे आमदार लोक आहे डिझाईन करत बसले आहेत का कुठे? हे बाबा आमचं काम असं असं झालं पाहिजे, तुम्ही ठरवा, मग ते कसं करायचं तो विभाग करत असतो. त्यामुळे ती चुकीची आहे इमारत, गुंजवणी चुकीची आहे, राष्ट्रीय बाजार चुकीचं आहे, सगळं चुकीचं आहे. सगळ्यात महत्वाचं हेच चुकीचे आहे. लोकांनी यांना निवडून दिली हीच मोठी चूक आहे आणि म्हणून हे सगळं होत आहे. मी आता 2 महिन्यावर आलेले म्हणून मी टीका करत होतो बा प्रत्येक ठिकाणी माणसाने ज्याला संधी मिळाली त्याने काम करायला पाहिजे ना. मी टीका करत बसून त्यांना अडचणीत आणण्यापेक्षा मी फ्रीडम दिलं होतं, करा तुम्ही विधानसभेतून करा काम, अजिबात मी कुठे अडचणी केल्या नाही. आता त्यांना त्यांचा अज्ञान आणि त्यांचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी ते बोलतायत 5 वर्ष. मी तर उद्घाटन इमारतीचं 19लाच केलं होतं, इमारत पूर्ण केली होती. तुम्हाला पैसे देऊ शकले नाही. या बजेटमध्ये किती पैसे मिळाले तुम्हाला? आत्ता जे बजेट झालंय 1 रुपया नाही. महाविकास आघाडीच्या दरम्यान किती पैसे मिळाले होते आम्ही हिशोब करून देऊ. तुम्ही किती चुकीचा निर्णय लोकांच्यामुळे झाला होता आणि काय झालं त्याची संपूर्णपणे आकडेवारीच आम्ही तुम्हाला
त्यामुळे अशा प्रकारचे फक्त आरोप करायचे ते त्यांचा अज्ञान आहे, बाळगोतपणा आहे, बालिशपणा आहे. मी त्याच्याकडे बघतो. त्यांनी असं सांगितलंय की उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांशी बोलण्यात आलंय आणि तीही तयारी 15 ऑगस्टच्या आत आम्ही त्याचं उद्घाटन करणार आहे. नाही ते आता तुम्ही 15 करा किंवा 1 ऑगस्टला फर्निचर पूर्ण झालं असेल करा ना. नाही झालं. फर्निचर पूर्ण झालंय का? मी दादांशी बोलतो ना, ऑक्युपन्सी सर्टिफिकेट मिळालंय का? तुम्हाला उदाहरण सांगतो. नेवासेमध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग झाली तहसील कार्यालयाची, 13 वर्ष झाले आहेत प्रदीप शेठ, 13 वर्ष. त्याच्यातलं काम बरोबर झालं नाही आणि PWDने सांगितलं इलेक्ट्रिकलला आम्ही मंजुरी देणार नाही. 13 वर्ष झालं, अजून जुन्या याच्यामध्ये ते बसताय. ती इमारत तशीच आहे. ऑक्युपन्सी सर्टिफिकेट वापर करण्याचं परमिशन PWDने दिलं पाहिजे. ते कधी देऊ शकतील? जेव्हा संपूर्ण फर्निचर, फक्त 1-2 ठिकाणी त्यांना करायचं ते करू द्या, मला त्याचाही विरोध नाही. परंतु लोकांना माहिती आहे प्रशासकीय इमारत कोणी बांधली. प्रशासकीय इमारतीच्या बाबतीत 40 वर्षात चाललं होतं ना, जागा नाही. मी तर जेव्हा मी पंचनामा पुस्तक काढलं होतं त्याच्यात लिहिलं होतं, ही बघा बारामतीची इमारत, ही बघा आमची मस्तानी महाल, मस्तानीचा वाडा. जर हा वाडा पेशव्यांनी प्रेम केलं नसतं आणि मस्तानीला वाडा बांधला नसतं तर आमचं तहसीलदार वटेश्वर मंदिराच्या प्रांगणात बसला असता. हे पुरंदरच्या बेगडी विकासाचा पंचनामा पुस्तकात होतं ना, मी केलं ना ते. एवढी मोठी इमारत महाराष्ट्रात, एवढी मोठी इमारत कुठे नाही. त्यामुळे हे चुकीचं, ते चुकीचं, तुम्हीच चुकीचे आहात. त्यामुळे तुम्हाला सगळं चुकीचं दिसतंय असं माझं मत आहे. तहसील ऑफिस पडायला झाले, तिथं एखादा आमचा कर्मचारी मरायचा. नाही, डेंग्यू झाला नाही, ते मग तुम्ही आता मच्छर वगैरे झाले. नाही, मच्छर होऊ द्या. 3 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार असताना हे पूर्ण का केलं नाही त्याचं उत्तर द्या ना. नशिबाने त्यावेळेस नाही कोणी पडलं मेलं, पण झालं असतं ना हे. तुम्ही आज बोलताय ते सत्तेमध्ये तुम्ही होता ना, सरकार तुमचं होतं ना. का पैसे मिळवले, निधी मिळवला नाही? 1 वर्षाचं काम हे पूर्ण करा, 7-8 महिन्याचं काम. 3 वर्ष का केलं नाही? पुढची 2 वर्ष नंतर माझ्यावर फुकट आपला बिल फाडायचं म्हणून फाडताय. तुमचा निकर्तेपणा आहे. तुम्हाला 1 रुपया मिळाला नव्हता, आत्ता पैसे दिले गेले. हे सरकार आल्यानंतर, शिंदे सरकार आल्यानंतर अजितदादांनी, शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीसांनी हे पैसे दिले. तुमच्या महाविकास आघाडीने पैसे दिले नाही. त्यामुळे हा तुमचा नाकर्तेपणा आहे. उगाच दुसऱ्याच्या नावावर बिल फाडायचं. तुम्ही किती नाकर्ते आहात? 3 वर्ष का नाही केलं त्याचं उत्तर तुम्ही सगळ्यांना द्या. 57 कोटीची लाईन 17 साली मी पास करून दिली की बाबा जाऊ दे, सासवडची जरी सत्ता त्यांच्याकडे असेल, देवेंद्र फडणवीसांना सांगून 56 कोटी 56 करोड नंतर झाली. ती ओरिजिनल प्रशासकीय मान्यता ही 56 कोटीची होती आणि ज्या दिवशी मान्यता झाली त्या दिवशीच 36 कोटी रुपये त्याच दिवशी महानगरपालिकेला वर्ग करून घेतले होते. आजही ती योजना पूर्ण झाली. ती का नाही झाली? ठेकेदार पळून गेला म्हणजे कमिशन खाण्याची सगळे चक्कर ना. ठेकेदार पळून गेला, त्याला सगळ्या गोष्टीला मार्ग आहेत ना. तुम्ही तर एवढे हुशार आहात ना, मग तुम्हाला मार्ग शोधला पाहिजे होता. तुम्ही ठेकेदार पळून गेला तर काय करावं लागेल? वाढीव खर्च करावा लागेल, आणखी काय करावं लागेल, नगर विकास खात्याकडे जावं लागेल. काय केलं तुम्ही? काय नाही केलं. आता मी करेल ते. परत माझी सत्ता आली. साधी गोष्ट आहे, 10 वर्ष गेल्यामुळे आता खर्च वाढला, महागाई वाढली. पळून गेलेला कॉन्ट्रॅक्टर असेल तर त्याच्याकडून किती कमिशन तुम्ही अगोदर घेतलं होतं पळेल ना. तो तर कमिशनच अगोदर घेतला असेल, त्याला परवडत नसेल तर पळून जाणार. त्यामुळे त्याचं उत्तर त्यांनी द्यावे. मी तर त्यांना पैसे दिले, त्यांनी ते काम पूर्ण करायला पाहिजे होतं. ते पूर्ण त्यांच्याकडे झालं नाही. फॉलोअप करावं. काम करताना दिवस रात्र झटावं लागतं. हे काम अधिकृत नाही झाले. हे झालंय ते तहसीलदारने आपलं फर्निचर केलं आणि SDOने आपलं फर्निचर केलं. अधिकृत 9 कोटी रुपयाचं फर्निचर आहे. या फर्निचरच्या बाबतीत तुम्हाला पैसे देऊन वर्ष होत आले, हा निर्णय घेऊ शकला नाही. त्यामुळे तुम्ही तुमचं अज्ञान झाकण्यासाठी माझ्यावर ढकलताय. मी तर उलट पैसे दिले. 3 वर्ष तुम्ही जेव्हा सरकार होतं तुमचं, त्यावेळी 1 रुपया तुम्हाला मिळाला नाही. तुमची किती किंमत शून्य होती हे त्याच्यावरून दिसून येते.
खाली देवाची उरलेले फुरसंगीला पिण्याच्या पाण्यासाठी 4.5 लोकांच्या घरात पाणी जाणार होतं. तिथे 25 कोटी तुम्ही मिळवू शकला नाही. बारामतीला 200 कोटी रुपये एसटी स्टँडला चालले 67, तुम्हाला 25 कोटी दिले नाही. कारण त्यांनी आपली किंमत काय ते त्यांनी स्वतः ॲसेस करावी, त्यांनी स्वतः समजून